हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन माथेरानवरून परत आलेले आहेत. इकडे चैतन्य हॉलमध्ये कॉफी पीत बसलेला असतो. त्यावेळी साक्षी येऊन त्याला मिठी मारते आणि साक्षी चैतन्याला अंगठीचे काही फोटो दाखवत असते. त्याला म्हणते, मला रिंग सजेस्ट करून दे ना. तर तेव्हा चैतन्य साक्षीला तिचा हात दाखवण्यास सांगतो. त्यावेळी साक्षी अंगठीसाठी हात दाखवते. तेव्हा चैतन्याचं लक्ष साक्षीच्या हातावरील घड्याळाकडे जाते आणि त्याला पटकन आठवते की त्याला सायली अर्जुनला पिकअप करण्यासाठी जायचं असतं ते. साक्षीचे घड्याळ बघून चैतन्याला हे आठवल्यानंतर चैतन्य पहिल्यांदा साक्षीला माझा फोन कुठं आहे असं विचारतो. तर साक्षी म्हणते, अरे तुझा फोन डेट झाला होता, मी स्विच ऑफ करून चार्जिंगसाठी लावलेला आहे. तर चैतन्य म्हणतो, तू फोन का ऑफ केलास? मला अर्जुन आणि सायलीला आणायला जायचं होतं ना. आता अर्जुनने भरपूर कॉल केले असणार. आता अर्जुन माझ्यावर चिडला असेल. थांब साक्षी, मी जातो. असं म्हटल्यानंतर साक्षी म्हणते, अरे मला असं एकटीला सोडून जाणार का इथे? तर चैतन्य म्हणतो, अगं तसं नाही, ते घरी पोचले की नाही हे तर कन्फर्म करून घेतो, आलो. मग साक्षी चैतन्याला थांबवते आणि म्हणते, आधी शांत हो. तू म्हणालास ना अर्जुन चिडेल आणि तू रागवलाही असेल आणि या सगळ्याचा त्रास त्याला होईल. हे बघ, आता कॉल करू नको. त्याचा राग शांत होऊ दे, मग कॉल कर. पटतंय का चैतन्य? इट्स जस्ट सजेशन. तर चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मी नंतर करतो त्याला कॉल. आणि तुझं सजेशन कधी चुकीचं असू शकतं. मग साक्षी म्हणते, हो, पण आता मला तुझं सजेशन हवं आहे. तर चैतन्य म्हणतो, येस मॅम. तर साक्षी म्हणते, अरे अंगठी. तर चैतन्य म्हणतो, हो, बघू ये. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदारांच्या घरी अर्जुन अजून बेडवरच असतो आणि तो झोपेतच डान्स करत असतो. काही स्टेप हाताने करत असतो आणि हे सगळं सायली येते आणि ती बघते. मग ती अर्जुनला उठवते आणि म्हणते, सर लवकर उठा, ऑफिसला जायचं आहे ना. आणि आता तुम्ही स्वप्न बघत आहात? तर अर्जुन म्हणतो, हो. सायली म्हणते, आणि स्वप्नात काय बघत होता हेही माझ्या लक्षात आले. तर अर्जुन आश्चर्याने सायलीकडे बघतो आणि म्हणतो, काय माहिती आहे तुम्हाला? तर सायली म्हणते, हो, कोर्टातील एखादी केस लढत असणार आणि साक्षीदाराला हातवारे करून 4 गोष्टी ऐकवत असणार. मग सायली हसते. दुसरं काय? असं सायली हसून म्हणते, तुमच्यासारख्या कामाला दैवत मानणारा माणूस असंच वागत असणार सुट्टीनंतर. सर तुम्हाला ऑफिसची खूप आठवण येते ना. तर अर्जुन म्हणतो, पण अजून सुट्टी संपली कुठे आहे? मी तर आज पण घरी राहणार आहे. सर्व मीटिंग मी कॅन्सल करणार आहे. तर सायली म्हणते, हो सर, 4 दिवस तर आरामच केलाय ना. मग अर्जुन म्हणतो, ते काय आहे ना सायली, ते आपणाला माहीत आहे. घरच्यांना पण वाटलं पाहिजे ना. माथेरानवरून आपण खूप मेहनत करून आलोय ते. मित्रांनो, आता हे बोलताना अर्जुन पटकन थांबतो आणि कॉफी पितो. तर सायली त्याच्याकडे रागाने बघते. सायली म्हणते, ठीक आहे सर, मग तुम्ही आरामात उठा. मग सायली रूममधून बाहेर जाते. आता अर्जुन एकटाच असतो आणि स्वतःशीच बोलत असतो, सकाळ सकाळी ना तुमचा सुंदर चेहरा दिसला मिसेस सायली. मला ना हेच हवं होतं फुल लाईफमध्ये. दिवसाची सुरुवात कशी मस्त झाली. मग अर्जुन परत झोपतो. आता इकडे रविराज बाहेर लॉनमध्ये पेपर वाचत बसलेले असतात. तेव्हा प्रिया बाबा बाबा म्हणत रविराजच्या जवळ येऊन बसते. तेव्हा रविराज म्हणतात, ए बाळा, काय गं, फ्लाईट लेट झाली का रात्री? तर प्रिया म्हणते, हो हो, थोडीशी लेट झाली. इतक्यात तिथे सुमन आणि नागराज येतात. तेव्हा सुमन म्हणते, ए तन्वी, कशी झाली राजस्थानची ट्रीप? तर प्रिया म्हणते, खूप मस्त झाली. सुमन म्हणते, अगं काय काय बघितलंस? तर नागराज म्हणतो, सुमन किती प्रश्न विचारतेस तिला, चहा तर पिऊ दे. तर रविराज म्हणतात, अगं तन्वी, खूप दिवस झाले ना तुला पाहिलं नाही, म्हणून खूप मिस करत होतो आम्ही तुला, म्हणून हे असे प्रश्न विचारत आहे. तर प्रिया म्हणते, बाबा मी पण मिस केलं ना खूप. तिथं इतकं छान छान शिकायला मिळत होतं ना, पण तरी पण तुमची आठवण येतच होती. प्रियाचं हे बोलणं ऐकून रविराज हसतात. मग सुमन म्हणते, तन्वी, मी तुझ्यासाठी आज अळूवड्या केल्या आहेत आणि तांदळाची खीर पण केली आहे. तर इतक्यात नागराज म्हणतो, आता सगळे मेनू सांगणार आहेस का? जेवताना बघेल ना ती. मग सुमन म्हणते, हो हो. आता प्रिया ठीक आहे म्हणते आणि फ्रेश व्हायला जाते. एवढ्यात सुमन म्हणते, थांब तन्वी, मला ट्रिपचे फोटो दाखव. कधी एकदा राजस्थान बघते असं झालंय मला. तर रविराज म्हणतात, हो हो दाखवेल, कारण अलीकडची मुले स्वतःच्या डोळ्याने कमी आणि कॅमेऱ्याच्या लेन्सने खूप बघतात. तर प्रिया म्हणते, हो हो, पण फोन रूममध्येच राहिलाय ना, घेऊन येते आणि दाखवते. मग प्रिया फोन आणण्यासाठी जाते. मग नागराज म्हणतो, तन्वी, घरी आल्यापासून घर एकदम भरल्यासारखं वाटतंय ना, दादाचा चेहरा खुलला आहे.
मित्रांनो, आता इकडे रूममध्ये प्रिया स्वतःशीच बोलत असते की मी तर फोटो दाखवतो असं म्हणाले, पण आता काय करू. मित्रांनो, ही राजस्थानला गेलीच नसते, मग फोटो कुठले दाखवणार. आता ही प्रिया अडचणीत आलेली आहे. आता इकडे सगळे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात, तेव्हा सायली तिथेच उभी असते आणि अर्जुन जिन्यावरून खाली येत असतो. तेव्हा सायलीला बघून तो परत स्वप्नात जातो. सायली त्याच्याकडे बघून हसते आणि त्याला बोलवते. सायली त्याला हाताने इशारा करून बोलवत असते आणि मग हे बघून अर्जुन खूपच खुश होऊन सायलीकडे जात असतो. इतक्यात त्याला अश्विनला धक्का लागतो. मग अर्जुन जातो आणि खुर्चीवर बसतो. तो नाश्ता करायला बसलेला असतो, त्यावेळी त्याला सायली दिसत असते. सायली त्याला घास भरवते, मग अर्जुन तिला घास भरवतो. असं काही काही अर्जुनला दिसत असतं. मग सायलीला अजून आत किचनमध्ये जाते, त्यावेळी अर्जुनही तिच्या मागे जातो. तेव्हा तो तिचा पदर हातामध्ये पकडून इकडे तिकडे तिच्या मागून जात असतो. असं बरंच काही त्याला दिसत असतं. मग तो एकटाच हसत असतो. नंतर त्याने सायलीला पकडलेला आहे आणि सायली लाजत असते. किचनमध्ये असताना सायलीच्या डोळ्यावरती आलेल्या बटा हा अर्जुन हळूच हाताने दूर करतो, असंही त्याला दिसत असतं. मग मित्रांनो, अर्जुन आणि सायलीचे प्रेम ते दोघं कसं एन्जॉय करत आहेत हे अर्जुनला दिसत असतं. अर्जुनला सगळीकडे सायलीच सायली दिसत असते आणि सायली त्याला बोलवत आहे, त्याचे गाल ओढत आहे. मग तो खूप खुश होतो. असं बरंच काही त्याला दिसत असतं. आता या सगळ्याच्या नादात निवडलेल्या भाजीचा कचरा स्वतःच्याच अंगावरती उधळतो. मग कल्पना हे बघून चिडते आणि म्हणते, अर्जुन काय चाललंय तुझं, किती कचरा केला आहेस, चल बाजूला जाऊन बस. मग अर्जुन भानावर येतो आणि सोफ्यावर जाऊन बसतो. तो स्वतःशीच बोलत असतो, प्रेमात पडल्यावर असं काही होतं हे मला माहीतच नव्हतं. मी चैतन्यला सांगितल्यावर तोही हेच म्हणणार की तू सायली बहिणीच्या प्रेमात पडला आहेस. मग अर्जुन सायलीकडे बघून हसतो. नंतर तो चैतन्यला फोन करणार असतो, पण तो म्हणतो आज कोणतीच मीटिंग नाही, कोणती कोर्टमध्ये हिअरिंग नाही. मग मी जाऊन त्याला भेटतो. आणि मित्रांनो, आता अर्जुन चैतन्याच्या घरी जाणार असतो. आता इकडे प्रिया राजस्थानच्या फोटोच्या नादात खूप टेन्शनमध्ये असते. आता काय करायचं हे तिला समजत नसतं. मग प्रिया पाण्याच्या जगमध्ये मुद्दाम तिचा फोन टाकते आणि मग बाबा बाबा म्हणून असं ओरडत बाहेर जाते. मग प्रिया नाटक करत असते की सगळे बाहेर लॉनमध्ये असतात, तिथे जाते आणि सांगते, बाबा मी फ्रेश व्हायला गेले तेव्हा माझा फोन पाण्यात पडला आणि बघा चालत नाही आता. तर रविराज म्हणतात, एवढं काय झालेलं नाही बाळा. मित्रांनो, रविराज प्रियाच्या हातातील फोन घेणार, इतक्यात प्रिया तिचा फोन नागराजकडे देते आणि म्हणते, बघा ना काका. तर नागराज फोन घेतो आणि बघतो. तो म्हणतो, अगं तन्वी, तुझे कॉन्टॅक्ट्स, मेसेज, फोटो, व्हिडिओ सगळं काही उडालं असणार की आता. तर प्रिया म्हणते, राजस्थानचे सगळे फॅब्रिक, नवीन डिझाईन्स, सगळा अभ्यास होता त्यामध्ये. तर सुमन म्हणते, अरे देवा, खूपच नुकसान झालं आहे तुझं. तर प्रिया म्हणते, हो, तुला फोटो आणि व्हिडिओ दाखवायचे होते. तर रविराज म्हणतात, जाऊ दे, तुझा अभ्यास जे काही आहे ते क्लासमधील कुणाकडून तरी मागवून घे. मग प्रिया मान डोलावून हो म्हणते. नागराज म्हणतो, हे सगळं तुझ्यामुळे झाले सुमन. तर रविराज म्हणतात, अरे तू सुमनवर का ओरडतोस. हे बघ तन्वी, माझ्याकडे जुना हँडसेट आहे, तो तू तात्पुरता वापर. उद्या आपण जाऊन तुझ्यासाठी नवीन फोन घेऊ. तर प्रिया म्हणते, ओके बाबा. तर रविराज म्हणतात, जा आता तो फ्रेश होऊन ये. मित्रांनो, आता सकाळी चैतन्य तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी खाली येतो. तेव्हा तो साक्षीला म्हणतो, आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे साक्षी, मी येतो. मग साक्षी म्हणते, थांब, तुझा डब्बा घेऊन जा आणि तुझ्यासाठी स्पेशल आहे आणि कितीही काम असेल ना तरी जेवण स्किप करू नकोस, वेळेत जेवून घे. मग चैतन्य तिला म्हणतो, थँक्यू वुड बी मिसेस गडकरी. मग साक्षी चैतन्याला त्याचे वॉलेट आणि गाडीची चावी देते आणि म्हणते, सावकाश जा. हे ऐकून चैतन्य म्हणतो, साक्षी, मला असं वाटतंय की माझं ऑलरेडी लग्न झालं आहे आणि माझी बायको मला इन्स्ट्रक्शन्स देते. तर साक्षी म्हणते, चैतन्य, काय आहे ना, उद्या आपलं लग्न झालं तरी ऑफिसला जावंच लागेल, त्यामुळे आता लवकर निघ. मग चैतन्य हसतो आणि बाय करून जातो. मग साक्षी स्वतःशीच बोलते, थँक गॉड हा आज गेला. मला वाटलं आजही हा मला चिकटून बसणार की काय. बरं झालं हा गेला. माझं काम पेंडिंग पडलं आहे. माझा सगळा वेळ हे शुगर कोटिंग वागण्यातच जातो. आश्रम केसच्या फाईल शोधाव्या लागतील आणि पुरावे आहेत का ते बघावे लागेल. मग साक्षीची शोधाशोध सुरू होते. आता मित्रांनो, इकडे अर्जुन गाडी चालवत आहे, पण त्याला सायलीसोबतचे गोड क्षण आठवत असतात. अर्जुन खूपच खुश असतो. कधी एकदा चैतन्याला सांगतो आहे असं त्याला वाटतं, म्हणून तो चैतन्याच्या घरी जाणार असतो.
त्याच्या आयुष्याची इतकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायलीवरचं प्रेम तो त्याच्या मित्राला कधी एकदा जाऊन चैतन्यसमोर हे कबूल करतोय असं त्याला वाटत असतं. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन चैतन्याच्या घरी गेल्यानंतर साक्षीला बघून खूपच त्याला आश्चर्य वाटलेलं असतं. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन काय बोलतोय ते बघू. अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.